वेलकम टू रश्मीच रसोई। आज मी तुम्हाला गावठी काकडी म्हणजेच तवस आणि कोलबीचं कालवण कसं बनवायचं ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। आज आपण मोठी काकडी म्हणजेच तवस आणि कोलबीचं कालवण बनवणार आहोत। त्यासाठी मी ही मोठ्या काकडीतली अर्धीच काकडी वापरणार आहे आणि एक वाटा म्हणजे जवळपास पाव किलो एवढी कोलबी घेतली आहे। काकडीचं साल काढून आपण ह्याचे तुकडे करणार आहोत आणि कोलबी पण साफ करून घेते। नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करूया। कोलबी आणि काकडीचं किंवा तवसचं कालवण बनवण्यासाठी बघा कोलबी पण साफ करून घेतली आहे। बशी भरून हे तवसचे म्हणजेच मोठ्या काकडीचे तुकडे घेतले आहेत। 2 टेबलस्पून तेल वापरणार आहोत। या कालवणासाठी अगदी 3 चमचे सुकं खोबरं किसून भाजून घेतलं आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा असं ह्याचं आपण वाटण तयार करणार आहोत। एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतला आहे। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आपण चेचून वापरणार आहोत। एक टोमॅटोच्या अशा फोडी करून घेतल्या आहेत। अर्धा चमचा हळद, 2 चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला, 2 ते 3 कोकमाची टापं आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत। तर चला मग सर्वात आधी हे वाटण वाटून घेऊया आणि रेसिपी बनवायला सुरुवात करूया। हे बघा वाटण पण आपण वाटून घेतलं आहे। आता लगेचच कालवण बनवायला सुरुवात करूया। काकडी आणि कोलबीचं कालवण बनवण्यासाठी गॅसवर आपण हे पातेलं ठेवलं आहे। 2 टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। आता आपण फोडणीला ह्या चेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालूया। लसूण तेलावरच थोडासा असा न परतून घ्यायचंय। आता आपण ह्याच्यात मीडियम साईजचा जो कांदा चिरून घेतलाय तो ऍड करूया। कांदा पण मी शिजवून घेते। गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवते। कांदा पण व्यवस्थित शिजला गेलाय। आता आपण ह्याच्यामध्ये हळद ऍड करतोय। घरचा आपला हा आगरी कोळी मसाला। हळद आणि मसाला ना तेलावर कधी पण असा परतून घ्यायचा म्हणजे कालवणाला चांगली तरी येते। आता आपण ह्याच्यात हे सुकं खोबऱ्याचं वाटण ऍड करणार आहोत। कोलबीच्या कालवणाला ना खूप सारं वाटण नाही घ्यायचं। अगदी 3 चमचे एवढंच वाटण मी घेतलं आहे। कधी कधी तर गावच्या ठिकाणी वाटण देखील म्हणजे खोबरं वापरतच नाही मच्छीसाठी, असं मसाल्यातलंच करतात। पण मुंबईला कसं थोडंसं तरी वाटण हवं असतं म्हणून मी अगदी थोडंच वाटण ऍड करते। आता आपण ह्या स्वच्छ धुतलेल्या कोलब्या ऍड करूया। कोलब्या थोड्याशा परतून घेते वाटणामध्ये। वाटणामध्ये परतून झाल्या की आपण हे काकडीचे तुकडे ऍड करणार आहोत। टोमॅटो घेतला आहे तो ऍड करूया। कोकमाची टापं, चवीप्रमाणे मीठ व्यवस्थित मिक्स करून घेते। आता आपण ह्याच्यात जवळपास 1.5 ग्लास एवढं पाणी ऍड करणार आहोत। हे काकडी आणि कोलबीचं तुम्ही पातळ कालवण पण करू शकता आणि थपथपीत कालवण पण। आज मी तुम्हाला ही पातळ कालवणाचीच रेसिपी दाखवणार आहे म्हणून जवळपास 1.5 ग्लास पाणी मी ऍड केलं आहे। हाय फ्लेमवर आता ह्याला छानशी एक उकळी काढून घेऊया। कालवणाला छान उकळी आली आहे। थोडंसं पळी फिरवून घेते मी ह्याच्यात। आता झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला कालवण शिजवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा पूर्ण एकदम झाकायचं नाही, थोडासा गॅप ठेवायचा, नाहीतर कालवण ना आपलं हे बघा असं ओतून जाऊ शकतं। त्यामुळे थोडासा गॅप ठेवूनच झाकण ठेवून हे आता कालवण शिजवून घेऊया। 8 ते 10 मिनिटं झालेत। आपण झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकता काकडी आणि कोलबी अगदी व्यवस्थित शिजली गेली आहे। हे बघा
आता गॅसची फ्लेम हाय करते। हाय फ्लेमवर एक छानशी याला उकळी काढून घेऊया। कालवणाला पण छान उकळी आली आहे। आता झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते। 1-2 मिनिटांनी वाफ कमी झाली की आपण झाकण उघडून बघणार आहोत। 2 मिनिटं झाले आहेत, झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकता गॅस बंद केल्यावर आपण असं झाकण ठेवलं ना का कालवणाला अशी सुंदर तरी येते। म्हणजे तुम्ही किती कमी तेल घातलं आणि कालवण तयार झाल्यावर 1-2 ते 3 मिनिटांनंतर उघडून बघितलं का अशी छान तरी येते। आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आणि तयार झालेलं कालवण आपण सर्विंग बोल मध्ये सर्व करणार आहोत। सुंदर असं तयार झालेलं तवस आणि कोलंबीचं किंवा काकडी आणि कोलंबीचं कालवण आपण ह्या सर्विंग बोल मध्ये सर्व करून घेतोय। दुधी आणि कोलंबी किंवा शेंगा आणि कोलंबीचं कालवण तर नेहमीच खात असतो, पण कधीतरी तुम्हाला जर ही अशी गावठी काकडी मिळाली ना तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे तवस आणि कोलंबीचं कालवण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे तवस आणि कोलंबीचं कालवण कसं झालंय ते। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या गावठी काकडी आणि कोलंबीच्या कालवणाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। Thank you for watching my video.